आज मी खाल्लं आयुष्यातलं सर्वात भारी तर पोट्टे हो सर्वांना जय श्रीराम। आज आपल्याला जायचं होतं कावशाले तेरवीवर, मग तयार वगैरे झालो, गाडी वगैरे काढली आणि निघालो अकोल्यावरून गावाला जायला। आज ऊन गिन पडलं होतं, जरासं पायाला बरं वाटत जाय। त्यानंतर पोचलो घरी पोचलो तर आपली गाडी लावली आणि गेलो घरात गेल्यानंतर मग घरचे म्हणत आज मोठ्या गाडीने जाऊ। मग मोठी गाडीवर धुळला तेवढा बसला होता तुम्हाला काय सांगा। मग बसलो बा पुसला वगैरे, मग मी झालो तयार झालो। त्यानंतर मग गाडी वगैरे काढली मग गेलो पेट्रोल पंपावर पेट्रोल वगैरे टाकलं गाडी आणि थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही कावशाले। तिथं गाडी वगैरे लावली आणि गेलो मी त्याच्या घरात गेल्यानंतर थोड्या वेळाने गेलो मग आम्ही मंदिरावर। थोड्या वेळाने मग तिथे टिक्के वगैरे लागले, प्रसाद वगैरे खाल्ला। मग आलो मी हरिओम दावत चालत वापस गाडीजवळ। आपली गाडी लय खतरनाक दिसत जाय। मग 1-2 व्हिडिओज काढले मी गाडीचे। थोड्या वेळानं पाहुणे पण आले, पहिली पंगत बसली। मी म्हटलं पहिल्या पंक्तीत बसू त्या पाहुण्यांनी, चांगलं नाही वाटत पहिल्या पंक्तीत बसणं। मग थोड्या वेळाने दुसरी पंगत बसली, त्या पंक्तीत मी बसलो, मस्तपैकी जेवण वगैरे केलं। त्यानंतर मी गेलो या आजीच्या घरी। तुम्ही म्हणता आजी कोण आहे? हे आजी म्हणजे आपल्या आईची आई, म्हणजे आपल्या आजीची आई। आजीने थोड्या वेळ गोष्टी केल्या, मग आजीने बनवून दिलं भाऊ पान एवढं खतरनाक लागत जाय, कहून तर या पानात होतं आजीचं प्रेम आणि आजीची माया। मग थोड्या वेळ इथं झोप घेतली मी। उठलो तर येईन माझ्या लाईनपानचे फोटो आणले होते, पारे पोट्टे लाईनापानी किती शरीफ दिसत जाऊ आपण। मग चहा पेला आणि मग आजीचा निरोप घेतला, आजीने टाटा वगैरे केलं। त्यानंतर गाडी काढून पोहोचलो सर्वात आधी डायरेक्ट गावाला। गाडी लावली, त्यानंतर आले ते गणेश डॉनच्या पायाला किती लागलं तर गणेश डॉन गेले शाळेवर मग हे पोट्टे भिडले ताकद रूम खेळायला। पोट्टे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बरं, गणेश लंगड्या दिसू राहिला की सैराट पिक्चर मधला पा कसा चालते चाल पाहिजे। चला भेटू उद्या अशाच ब्लॉग मध्ये।